कसं असते, प्रत्येक धर्मा जातीत बहीण भावाचं नातं वेगळं असते आणि या बहीण भावाच्या नात्याला खऱ्या अर्थानं बहीण घरात मोठी असो की लहान, ती काय करते, नेहमी आपल्या भावाची काळजी घेत असते. आणि ही काळजी म्हणून या मोठ्या मनाच्या बहिणीच्या जीवनात थोडासा का होईना आनंद आणत असेल तो आपण आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अडचण याने काय, त्या अडचण आपण निश्चितच तोंड देऊ बहीण भाऊ म्हणून. आपण आज या 3 गाव मिळून जे रक्षाबंधन घेतोय, या शाळेत केव्हा घेतलं होतं, बरोबर. आता तुम्ही आल्या, आता घरी जाण, रात्री जावा विचार का हो बाई त्या भाऊ कुठं गायब होत, विचारा की नाही. मग जायला उत्तर द्यायचं आहे की नाही आपल्याला, हा जायला उत्तर काय द्या. खऱ्या अर्थाने तेव्हा मी काय बोलून गेलो आठवते कोणाला, माझ्या बहिणीच्या जीवनातला सर्वात मोठा दिवस कोणता असतो, रक्षाबंधन. अजून भाऊबीज, दिवाळी. अजून तिच्या जीवनातला सर्वात मोठा दिवस तो असतो ज्या दिवशी तिचा मुलगा किंवा मुलगी ही मोठं होते, एखाद्या पदावर जाते, तिचं नाव मोठं करते आणि खऱ्या अर्थानं बहीण ज्या गावात राहते, ज्या वाड्यात राहते, ज्या मोहल्ल्यात राहते, त्या दिवशी ती ताठ मानेनं फिरते. तो तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे की नाही. म्हणून या बहिणीच्या जीवनात सर्वात महत्वाचा दिवस तिच्यासाठी वाटते की माझा मुलगा किंवा मुलगी ही मोठी झाली पाहिजे, तिने तिचं नाव मोठं केलं पाहिजे. कारण आपल्या जवळसोबत तर संसार व्हायचा असा होऊन गेला. जवळचा स्वभाव बदलू शकतो का आपण, जवळचा स्वभाव बदलू शकतो का, नाही ना. पण आता आपला संसार होऊन गेला, पण मुला मुलींचा संसार तो सुखात झाला पाहिजे अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते. म्हणून सर्वात पहिले आपण तिच्या शिक्षणाची, मुला मुलीची व्यवस्था केली. एक अनेक विषय तिच्या जीवनात आहे, तर सर्वात पहिलं काम आपण जे केलं ते अत्यंत महत्वाचं होतं, शिक्षणाचं. अनेक बहिणी आहेत. एका बहिणीने सांगितलं काल राखी बांधताना, दादा माझ्या मुलीला भाऊ पण नाही, वडील पण नाही, आणि ती शिकायला यवतमाळला आहे, मला रात्र रात्र झोप लागत नाही. विचारलं का ताई, तर मागच्या महिन्यात कलकत्त्याला जी घटना झाली आणि त्याच्यानंतर बदलापूरला जी घटना झाली, त्यामुळे म्हणे सतत मनात भीती असते की माझ्या मुलीचं काय होणार, तिच्यासोबत काही चुकीचं होऊ नये. कारण रोज पेपर उचलला, अनेक अशा बातम्या असतात ज्याच्यामुळे मन खिन्न होऊन जाते. 10 वर्ष 12 वर्ष मुलींसोबतचे संबंध हे करतायत, तो महत्वाचा विषय. आणि त्या बहिणीने राखी बांधताना सांगितली की दादा मला काहीच नको, फक्त तुम्हाला आश्वासन दे, माझ्या मुलीची काळजी तू घेशील. मी तिला